मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 56व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पंचम खंड भाग दुसरा, यामधील भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. त्यामधील पहिलं प्रकरण भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. पंचम खंड भाग दुसरा, भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना. आता भिक्खू या शब्दाचा नेमका अर्थ काय ते बघूया. भिक्खू या शब्दाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप समजून घेणे खूप महत्वाचे आहे. भिक्खू या शब्दाची व्युत्पत्ती म्हणजेच उत्पत्ती, निर्मिती भिक्षा या शब्दातून झाली आहे, ज्याचा अर्थ भिक्षा मागून उपजीविका करणारा असा होतो. तथापि याचा अर्थ केवळ भिकारी असा होत नाही, कारण भिक्षा भिकारी सुद्धा मागतो. बौद्ध परंपरेत भिक्खू असा व्यक्ती आहे की ज्याने सांसारिक मोहमाया, घरदार आणि वैयक्तिक मालमत्तेचा त्याग करून स्वतःचे आयुष्य बुद्धांच्या धम्म प्रसारासाठी, ज्ञान प्राप्तीसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. बौद्ध धम्मात भिक्खू होण्यासाठी कठोर शिस्त आणि नियमांचे पालन करावे लागते. त्यांचे जीवन प्रामुख्याने पुढील तत्वावर आधारित असते. म्हणजेच भिक्खूंचे जीवन पुढील तत्वावर आधारित असते. ती तत्वे कोणती? तर पहिला आहे संन्यास आणि त्याग. भिक्खू आपल्या कुटुंबाचा आणि सर्व सांसारिक सुखांचा त्याग करतात. ते भिक्खू संघात राहतात. दुसरं तत्व किंवा दुसरं वैशिष्ट्य आहे साधेपणा, ज्याला अपरिग्रह म्हणतात. एका भिक्खूकडे खूप मर्यादित वस्तू असतात. सहसा त्यांच्याकडे 3 चिवरे म्हणजेच ते वस्त्रे जे ते परिधान करतात, एक भिक्षापात्र, एक सुई दोरा, वस्त्र फाटल्यास तो शिवण्यासाठी सुई दोरा, एक गाळणी म्हणजेच पाण्याची गाळणी, पाण्यातील जीव वाचवण्यासाठी, पाणी गाळून पिण्यासाठी एक गाळणी आणि एक कंबरपट्टा, इतक्याच गोष्टी त्यांच्याजवळ असतात. आणि तिसरं त्यांचं वैशिष्ट्य, भिक्खूंचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भिक्षाटन. भिक्खू स्वतः जेवण बनवत नाहीत, स्वतः स्वयंपाक करीत नाहीत. ते दररोज सकाळी भिक्षापात्र घेऊन गावात जातात. त्यांच्या आजूबाजूला किंवा जवळ जे गाव असेल त्या गावात ते जातात. गृहस्थ लोक त्यांना अन्नाचे दान करतात. हे दान घेण्यामागे अहंकाराचा त्याग आणि गृहस्थांना पुण्य मिळण्याची संधी देण्याचा उद्देश असतो. आणि त्यांचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे शील आणि विनय. भिक्खूंना विनय पिटक मध्ये दिलेल्या कठोर नियमांचे पालन करावे लागते. आणि यामध्ये प्रामुख्याने 10 शील नियम म्हणजेच शीलाचे नियम, जसे की हिंसा न करणे, चोरी न करणे, असत्य न बोलणे इत्यादी. आता भिक्खूंची जबाबदारी काय असते ते बघूया. भिक्खूंचे काम केवळ भिक्षा मागून जगणे हे नसून समाजाला दिशा देणे हेही असते. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी भिक्खूंवर असते. धम्म प्रचार. भिक्खू लोकांना बुद्धांचे विचार, समता, करुणा आणि अहिंसेचा संदेश देतात. पुढे आहे शिक्षण.
प्राचीन काळी नालंदा, तक्षशिला यांसारख्या विद्यापीठांमध्ये भिक्खू हेच ज्ञानाचे मुख्य स्रोत होते. ते शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करीत असत. समाज कल्याण. भिक्खू समाजातील दुःखी आणि पीडित लोकांना मानसिक आधार आणि योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात. भिक्खू आणि भिक्खू संघ. बुद्धांनी संघ म्हणजेच भिक्खूंचा समूह निर्माण केला. हा संघ लोकशाही तत्वावर चालतो. भिक्खू संघात जातीपातीचा कोणताही भेदभाव नसतो. कोणीही कोणत्याही वर्णातील व्यक्ती बुद्ध धम्माच्या नियमांचे पालन करून भिक्खू होऊ शकते. असे हे भिक्खू आणि त्यांच्या विषयी भगवान बुद्धांची कल्पना काय होती? भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धांची कल्पना कशी होती ते बघूया. भिक्खू कडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले. ते असे: जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय. चित्तमल म्हणजे काय? चित्तमल म्हणजे चित्तातील मळ म्हणजेच मनातील मळ, मनातील वाईट भावना, वाईट विचार हे काढून टाकल्याशिवाय, त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता. सत्य म्हणजे खरे आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो. सत्य आणि संयम यांचा मान न राखता खरेपणाचा, खऱ्याचा, सत्याचा आणि संयमाचा मान न राखता. संयम म्हणजे स्वतःच्या मन, वाणी आणि शरीरावर ताबा ठेवणे म्हणजे संयम. आपल्या इच्छा, भावना आणि वर्तन यांवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याची शक्ती म्हणजे संयम. या संयमाचे सुद्धा 3 प्रकार आहेत: मनाचा संयम, वाणीचा संयम आणि शरीराचा संयम. मनाचा संयम म्हणजे राग, लोभ, मोह यांवर काबू ठेवणे, त्यांवर ताबा ठेवणे. वाणीचा संयम म्हणजे विचार करून बोलणे, कटू किंवा खोटे न बोलणे, दुसऱ्याला दुखवेल असे न बोलणे. शरीराचा संयम म्हणजेच अन्न, निद्रा, वासना यांवर मर्यादा ठेवणे. हा झाला संयम. असा संयम आणि सत्य यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो. काशाय वस्त्रे म्हणजे काय? काशाय वस्त्र म्हणजे केशरी किंवा तांबूस रंगाचे वस्त्र, याला आपण भगवे वस्त्र म्हणू शकतो. प्राचीन काळी हे वस्त्र वनस्पतींच्या मुळांपासून किंवा झाडांच्या सालीपासून मिळवलेल्या रंगात रंगवले जात असे. प्राचीन काळी असे आजकाल जे कृत्रिम रंग आहेत असे रंग नव्हते, तर त्या काळात हे वस्त्र वनस्पतींच्या मुळांपासून किंवा झाडांच्या सालींपासून मिळवलेल्या रंगात रंगवले जात असे. हे काशाय वस्त्र त्याग, वैराग्य आणि आध्यात्मिक साधनेचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मातील संन्यासी, साधू आणि बौद्ध धम्मातील भिक्खू प्रामुख्याने काशाय वस्त्र परिधान करतात. म्हणजेच हे भगवे वस्त्र, केशरी रंगाचे वस्त्र परिधान करतात. हे वस्त्र धारण करणे म्हणजे संसाराचा त्याग करून ईश्वर प्राप्ती किंवा मोक्षाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे असे मानले जाते. काशाय वस्त्र हे केवळ एक कपडा नसून ते संन्यास आणि आध्यात्मिक आयुष्याचे प्रतीक आहे, याचे प्रतीक मानले जाते. जो कोणी स्वतःच्या मनातील मळ, मनातील वाईट भावना, वाईट विचार काढून टाकल्याशिवाय, ते नष्ट केल्याशिवाय आणि सत्य आणि संयम यांचा मान न राखता असे काशाय वस्त्र, असे भगवे वस्त्र धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान
करायला लायक नाही, म्हणजे ती वस्त्रे अंगावर घालायला तो लायक नाही. म्हणजेच ही वस्त्र, काशाय वस्त्र, भगवी वस्त्र अंगावर परिधान करायचे असतील तर मनातील मळ, चित्तमळ, वाईट भावना, वाईट विचार हे काढून टाकावे लागतील आणि तसेच सत्याचा आणि संयमाचा मान राखावा लागेल. तेव्हाच हे काशाय वस्त्र परिधान करण्यासाठी मनुष्य लायक ठरतो. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, म्हणजे मनातील जे चित्तमल आहे, मनातील वाईट विचार, वाईट भावना आहेत, त्याचे ज्याने परिमार्जन केले आहे. परिमार्जन म्हणजे शुद्धी किंवा सुधारणा. एखाद्या गोष्टीतील चुका काढून ती अधिक अचूक, स्पष्ट किंवा उत्तम बनवणे, किंवा एखाद्या वस्तूची, व्यक्तीची किंवा जागेची पूर्णपणे स्वच्छता करणे म्हणजे परिमार्जन. आध्यात्मिक किंवा धार्मिक संदर्भात परिमार्जन म्हणजे केलेले पाप किंवा चूक धुवून टाकण्यासाठी केलेले शुद्धीकरणाचे कार्य म्हणजे परिमार्जन. असे ज्याने चित्तमलाचे, मनातील मळाचे परिमार्जन केले आहे, मनातील मळ, मनातील वाईट भावनांचे परिमार्जन केले म्हणजे त्या नष्ट केल्या, त्या धुवून टाकल्या, त्याचे शुद्धीकरण केले. ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, चांगल्या गुणांची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो, काहीतरी मागत असतो, तो मागतो म्हणून तो भिक्खू होऊ शकत नाही. तर जो धम्माचे पालन करतो, भगवान बुद्धांच्या धम्माचे पालन करतो, तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. भिक्खू हे भिक्षा मागतात, ते भिक्षा मागून उपजीविका चालवतात, परंतु प्रत्येक भिक्षा मागणारा हा भिक्खू होऊ शकत नाही. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही. दुष्टपणा म्हणजे काय? दुष्टपणा म्हणजे जाणीवपूर्वक दुसऱ्याला इजा करणे, फसवणे किंवा अन्याय करणे, नैतिकतेला व माणुसकीला सोडून वागणे म्हणजे दुष्टपणा. आता या दुष्टपणाची मुख्य लक्षणे बघा. क्रूरता म्हणजेच दुसऱ्याच्या वेदनेत आनंद मानणे, हे एक लक्षण आहे दुष्टपणाचे. फसवणूक, स्वार्थासाठी खोटे बोलणे व दिशाभूल करणे, हे सुद्धा दुष्टपणाचे एक लक्षण आहे. अन्याय, दुर्बलांवर, दुबळ्यांवर अन्याय करणे, अत्याचार करणे, हे सुद्धा दुष्टपणाचे लक्षण आहे. द्वेष, विनाकारण इतरांचे वाईट चिंतने म्हणजेच द्वेष करणे, हे सुद्धा दुष्टपणाचे लक्षण आहे. स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःचा फायदा पाहून इतरांना हानी पोहोचवणे, हे सुद्धा दुष्टपणाचे लक्षण आहे. असा दुष्टपणा ज्याला स्पर्श करीत नाही, म्हणजे ज्याच्या मनात असा दुष्टपणा नाही, जो अव्यभिचारी आहे. अव्यभिचारी म्हणजेच व्याभिचारीच्या विरुद्ध. आता व्याभिचारी म्हणजे काय आणि अव्याभिचारी म्हणजे काय? व्याभिचारी म्हणजे जो व्यक्ती विवाहबाह्य किंवा अनैतिक लैंगिक संबंध ठेवतो, म्हणजेच जो आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ न वागता दुसऱ्याशी गुप्तपणे शारीरिक संबंध ठेवतो, असा व्यक्ती म्हणजे व्याभिचारी. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे अव्याभिचारी, म्हणजेच जो आपल्या जोडीदाराशी इमानदार राहतो, तो
अव्यभिचारी. असा जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे या जगात परिभ्रमण करतो. परिभ्रमण करणे म्हणजे फिरणे. परिभ्रमण करणे म्हणजे काय बघा. परी म्हणजे चारही बाजूंनी किंवा संपूर्ण म्हणजे परी, आणि भ्रमण म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे. आपण म्हणतो ना, पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करते म्हणजे भोवती फिरते. आता परिभ्रमण म्हणजे सर्वत्र फिरणे किंवा चक्कर मारणे. परिभ्रमण करणे म्हणजे एखाद्या ठिकाणाभोवती किंवा विस्तृत प्रदेशात फिरणे, भ्रमण करणे, प्रवास करणे किंवा चक्कर मारणे. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्ती सुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून, हे भिक्खू ज्याने वासनांचा म्हणजे आसवांचा क्षय केला, त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. सामान्य जनांना म्हणजे सामान्य लोकांना अप्राप्य असे मुक्ती सुख. अप्राप्य म्हणजे काय? अप्राप्य म्हणजे जे मिळवता येत नाही, जे हाती येणे शक्य नाही, जे अवाक्याबाहेरचे आहे म्हणजे अप्राप्य. असे अप्राप्य जे सामान्य जनांना प्राप्त होऊ शकत नाही, अप्राप्य आहे असे मुक्ती सुख, असे मुक्तीचे सुख विनय, शील, पांडित्य. विनय म्हणजे काय? विनय म्हणजे नम्रता, लीनता आणि आदरपूर्वक वागणे, स्वतःला मोठे न मानता इतरांशी सन्मानाने आणि शालीनतेने वागण्याची वृत्ती म्हणजे विनय. असा विनय. शील म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखून नेहमी नीतीच्या मार्गावर चालणे म्हणजे शील. समाजात वावरताना कोणालाही त्रास न देणे, सत्याचे पालन करणे आणि प्रामाणिक राहणे म्हणजेच शील पाळणे होय. शील म्हणजे चारित्र्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कॅरेक्टर म्हणतो, तेच शील. व्यक्तीचे वागणे, तिचे विचार, तिची कृती आणि इतरांशी असलेले तिचे संबंध यातून तिचे शील सिद्ध होते. एक शीलवान व्यक्ती ती असते जिचे शब्द आणि कृती यात एक वाक्यता असते. म्हणजे शब्द आणि कृती म्हणजे जसा बोलतो तसा तो वागतो, यामध्ये एक वाक्यता असते. बौद्ध धर्मामध्ये शील हे अतिशय महत्वाचे आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीमध्ये शील हा पहिला टप्पा आहे. असे शील. पांडित्य. आता पांडित्य काय? पांडित्य हा शब्द पंडित या शब्दाशी संबंधित आहे. आता पंडित म्हणजे काय? पंडित म्हणजे कोण? जो व्यक्ती एखाद्या विषयाच्या सर्व अंगाची सखोल जाण ठेवतो, म्हणजे एखाद्या विषयाचं ज्याला सखोल ज्ञान असते, त्याला पंडित म्हटले जाते. केवळ पुस्तकी माहिती साठवणे म्हणजे पांडित्य नव्हे. फक्त पुस्तकातलं नॉलेज आहे, पुस्तकातली माहिती आहे म्हणून तो पंडित होत नाही. तर जे वाचले किंवा जे शिकले त्याचे विश्लेषण करण्याची, त्यातले तर्क शोधण्याची आणि त्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याची क्षमता म्हणजेच पांडित्य. पंडित व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आंधळेपणाने न करता विचार करते. म्हणजेच पंडित म्हणजे पंडितचा समानार्थी शब्द विद्वान होतो. पंडित व्यक्ती हा कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आंधळेपणाने करीत नाही. म्हणजेच विद्वान माणूस कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आंधळेपणाने करीत नाही, तर विचार करतो आणि विचार करून एखाद्या गोष्टीचा स्वीकार करायचा की त्याला नाकारायचं हे तो ठरवतो. ज्ञानाचा उपयोग कधी, कुठे आणि कसा करायचा याचे तारतम्य ज्याला असते, आपल्या जवळ असलेले ज्ञान कुठे वापरायचे, कसे वापरायचे याचं तारतम्य ज्याला असते त्यालाच खरे पंडित म्हणतात. ज्ञान हे केवळ माहितीच्या रूपात साठवलेले न राहता ते व्यवहारात किंवा कल्याणासाठी
म्हणजेच समाजाच्या इतरांच्या कल्याणासाठी वापरता येणे हे पांडित्याचे लक्षण आहे. असे पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून, म्हणजे हे मुक्तिसुख सर्वसामान्यांना अप्राप्य म्हणजे मिळवता येणार नाही असे मुक्तिसुख विनय, शील आणि पांडित्य हे एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून, हे भिक्खू ज्याने वासनांचा म्हणजेच आसवांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते. वासनांचा क्षय केला, वासना म्हणजे इच्छा, आसक्ती किंवा प्रवृत्ती. आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी मिळवण्याची किंवा अनुभवण्याची तीव्र ओढ निर्माण होते त्याला वासना म्हणतात. मनाचे कार्यच मुळात इच्छा करणे हे आहे. प्रत्येक व्यक्तीचं मन हे इच्छा करते, वेगवेगळ्या गोष्टीची इच्छा करते. आपल्या पंचेंद्रियांना म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियांना ज्या विषयांचा अनुभव घ्यावासा वाटतो त्यातून वासना जन्माला येते. आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियांना ज्या विषयांचा अनुभव घ्यावासा वाटतो त्यातून वासना जन्माला येते. जसे जिभेला चांगली चव आवडते, कानाला चांगलं ऐकणं आवडते, डोळ्यांना सुंदर वस्तू पाहणे आवडतात, त्या जे अनुभव असतात आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचे असे जे अनुभव असतात त्या अनुभवातूनच वासना जन्माला येते. अशा वासनांचा म्हणजेच आसवांचा, या वासनांनाच आसव म्हटलं. आसव म्हणजे अश्रू. वासनांमुळेच अश्रू येतात. वासना म्हणजे आपल्या मनातील ज्या तीव्र ओढ किंवा इच्छा असते एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी, जे आपल्या मनात तीव्र ओढ असते, म्हणजे ज्या वासना असतात त्या वासनांमुळेच नंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात, आसवे येतात. म्हणजेच वासनांचा क्षय केला. क्षय करणे म्हणजे नष्ट करणे. आपल्या वासनांचा, आपल्या इच्छांचा जर आपण क्षय केला तर आपल्या आसवांचा क्षय आपोआप होतो. ज्याने वासनांचा म्हणजेच आसवांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. कोणते सुख? मुक्ती सुख, विनयाचे सुख, शीलाचे सुख आणि पांडित्य हे त्यालाच संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, म्हणजे जो संयमाने बोलतो, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे म्हणजे नम्र आहे, जो धम्म स्पष्ट करतो, भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म जो स्पष्ट करून सांगतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते, ते ऐकावेसे वाटते. धम्मात आनंद मानणारा, भगवान बुद्धांच्या धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममान असणारा, म्हणजे ज्याचं मन धम्मात रमते असा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही. सद्धम्म, चांगला धम्म, या चांगल्या धम्मापासून, अशा सद्धम्मापासून तो च्यूत होणार नाही. च्यूत होणे म्हणजे घसरणे, भ्रष्ट होणे किंवा आपल्या मूळ पदापासून, तत्वापासून किंवा ध्येयापासून दूर जाणे म्हणजे च्यूत होणे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नैतिक मूल्यांपासून किंवा ठरवलेल्या चांगल्या मार्गापासून भरकटते तेव्हा तिला आचरणापासून च्यूत होणे असे म्हणतात. म्हणजे ठरवलेल्या मार्गापासून दूर जाणे म्हणजे च्यूत होणे. असा भिक्खू सद्धम्मापासून, या भगवान बुद्धांच्या चांगल्या धम्मापासून तो च्यूत होणार नाही, म्हणजे त्या धम्माच्या मार्गावरून तो भरकटणार नाही, दूर जाणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये. आपल्याला जे मिळालेले आहे, जे लाभलेले आहे त्याची अवहेलना करू नये. अवहेलना करणे म्हणजे अनादर करणे, अपमान करणे किंवा दुर्लक्ष करून कमी लेखणे.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या विचारांना किंवा त्याच्या कष्टाला योग्य तो मान देत नाही किंवा एखाद्या वस्तूला योग्य तो मान देत नाही, तेव्हा त्याला अवहेलना करणे असे म्हणतात. आपल्याला जे मिळालेले आहे, आपल्याला जे लाभलेले आहे, त्याची कधीही अवहेलना करू नये. दुसऱ्याला लाभले त्याची स्पृहा करू नये. आपल्याला जे लाभले आहे, जे आपल्याला मिळालेले आहे, त्याची अवहेलना करू नये, त्याला कमी लेखू नये. आणि दुसऱ्याला जे लाभले आहे त्याची स्पृहा करू नये. स्पृहा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा धरणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची ओढ बाळगणे. म्हणजे दुसऱ्याला जे काही वस्तू किंवा काही जे मिळालेलं असेल, जे दुसऱ्याला लाभलेलं असेल, त्याच्याबद्दल आपल्या मनात तीव्र इच्छा धरू नये किंवा ती गोष्ट आपल्याला मिळावी अशी इच्छा धरू नये. दुसऱ्याचा मत्सर करू नये. मत्सर करणे म्हणजे दुसऱ्याचे यश, सुख किंवा प्रगती पाहून होणारी जळफळाट. सोप्या भाषेत सांगायचे तर दुसऱ्याच्या प्रगतीमुळे स्वतःच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता, एखाद्याची प्रगती पाहून आपल्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता म्हणजेच मत्सर. असा दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना, म्हणजे थोडं का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अवहेर करीत नाही, जो शुद्ध जीवी आहे, प्रमादरहित आहे, अशाची देव सुद्धा प्रशंसा करतात. अल्पच का होईना म्हणजे थोडं का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अवहेर करीत नाही. आता अवहेर करणे म्हणजे नाकारणे, दुर्लक्ष करणे किंवा तिरस्काराने बाजूला सारणे. म्हणजे आपल्याला जे मिळालेले आहे ते त्या मिळालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा मिळालेल्या गोष्टीला नाकारणे किंवा त्या मिळालेल्या गोष्टीला तिरस्काराने बाजूला लोटणे म्हणजे अवहेर करणे. असा जो अवहेर करीत नाही, जो आपल्याला मिळालेल्या गोष्टीचा अवहेर करीत नाही, जो त्या गोष्टी बाजूला सारत नाही, बाजूला लोटत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करीत नाही, जो शुद्ध जीवी आहे. शुद्ध जीवी म्हणजे काय? शुद्ध जीवी हा शब्द शुद्ध आणि जीवी अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे. शुद्ध म्हणजे निर्मळ, पवित्र किंवा प्रामाणिक, आणि जीवी म्हणजे जीवन जगणारा, म्हणजेच अत्यंत साधे, पवित्र, प्रामाणिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगणारी व्यक्ती म्हणजे शुद्ध जीवी व्यक्ती. जी व्यक्ती बाहेरच्या सुखांपेक्षा आंतरिक मूल्यांना अधिक महत्व देते ती व्यक्ती म्हणजे शुद्ध जीवी. जी अल्पच का होईना, कमी का होईना, पण जे आपल्याला मिळाले त्याचा जो अवहेर करीत नाही, जो शुद्ध जीवी आहे, प्रमादरहित आहे. प्रमादरहित आहे. आता प्रमाद म्हणजे काय? प्रमाद म्हणजे चूक, बेसावधपणा किंवा आळस. म्हणजेच आळस किंवा कामात टाळाटाळ करणे, योग्य वेळी योग्य काम न करणे म्हणजे प्रमाद. बौद्ध साहित्यात प्रमाद याचा अर्थ गाफील राहणे असा हा प्रमाद सर्वात मोठा दोष मानला आहे. बुद्धांच्या शेवटच्या उपदेशातही अपमादो विहरतः म्हणजेच प्रमाद सोडून सावधपणे जगा असे म्हटले आहे. असा प्रमादरहित म्हणजे प्रमाद ज्याच्यात नाहीत, म्हणजे तशा चुका, आळस ज्याच्यामध्ये नाही, असा प्रमादरहित आहे, अशांची देव सुद्धा प्रशंसा करतात. देव. आता देव म्हणजे काय? देव म्हणजे काय मोठा प्रश्न आहे. कारण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात देव हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे, परंतु त्या देवाचा अर्थ हा हिंदू धर्मातील जे देव आहेत असं नाही. तर देव म्हणजे काय?
बौद्ध साहित्यात अनेकदा देवांच्या कल्पनेवर टीकाही केली आहे. बुद्धांनी शिकवले की देवाची पूजा करून किंवा त्यांच्याकडे काही मागून निर्वाण प्राप्त होत नाही. देवाबद्दलची ओढ ही एक प्रकारची वासना आहे. देवाची ओढ करणे ही सुद्धा एक प्रकारची वासना आहे, जिचा त्याग करणे आवश्यक आहे. जर देव स्वतः दुःखाच्या चक्रात संसारात अडकलेले असतील तर ते आपल्याला कसे तारणार? बौद्ध साहित्यात देव या शब्दाचा अर्थ हिंदू किंवा इतर धर्मातील ईश्वर, ज्यालाच क्रिएटर किंवा गॉड म्हणतात, या संकल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. बौद्ध साहित्यातील देव शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ज्याने जग निर्माण केले असा देवाचा अर्थ नाही. बौद्ध साहित्यातील देव वेगळा आहे. हिंदू साहित्यातील किंवा इतर साहित्यातील देवाची संकल्पना जी आहे ती अशी आहे की हे जग निर्माण करणारा जो आहे, संपूर्ण विश्व जग निर्माण करणारा देव किंवा या विश्वाचं सर्व संचलन करणारा तो देव. पण बौद्ध साहित्यात देवाची अशी व्याख्या नाही किंवा ही अशी संकल्पना मान्य नाही. तर बौद्ध साहित्यातील देव म्हणजे काय? तर बघा, बौद्ध तत्वज्ञानात जगाचा निर्माता असा कोणताही ईश्वर किंवा देव नाही. बौद्ध साहित्यात देव म्हणजे आपल्यापेक्षा अधिक पुण्यवान, शक्तिशाली आणि दीर्घायू असलेले मनुष्य. आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली, अधिक पुण्यवान, अधिक दीर्घायुषी असलेले मनुष्य म्हणजे देव. हे देव म्हणजे हे कोणते देव? बौद्ध साहित्यातील देव हे नश्वर आहेत, मर्त्य आहेत. म्हणजेच त्यांचा जन्म होतो आणि आयुष्य संपल्यावर त्यांचा मृत्यू सुद्धा होतो. इतर साहित्यातील जे देव आहेत त्यांचा मृत्यू नाही, हे आहेत, शेवटपर्यंत आहेत. पण बौद्ध साहित्यातील जे देव आहेत ते नश्वर आहेत, मर्त्य आहेत. त्यांचा जन्म होतो आणि मृत्यूही होतो. बौद्ध साहित्यात अनेकदा मानवी गुणांना देव म्हटले आहे. माणसातील जे गुण आहेत, जे चांगले गुण आहेत, उदाहरणार्थ जो माणूस नीतिमत्तेचे पालन करतो, ज्याच्याकडे करुणा आणि मैत्रीचे भाव आहेत, त्याला देव मानले जाते. देव म्हणजे, थोडक्यात देव म्हणजे प्रबुद्ध व्यक्ती. प्रबुद्ध व्यक्ती म्हणजे देव. तर असे जे आहेत, जे आपल्याला जे लाभले त्याचा अवहेर करीत नाहीत, जे शुद्ध जीवी आहेत, प्रमादरहित आहेत, अशांची देव सुद्धा प्रशंसा करतात. म्हणजे हे असे जे व्यक्ती आहेत, जे प्रबुद्ध व्यक्ती आहेत, जी आपल्यापेक्षा पुण्यवान, शक्तिवान आणि दीर्घायुषी आहेत, असे जे गुणवान आहेत, म्हणजेच जे देव आहेत, असे लोक सुद्धा अशांची प्रशंसा करतात, त्यांच्या गुणांची प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही, जो व्यक्ती आपले नामरूप, आपले नाम, रूप, नाव आणि रूप, नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो, जे सिम्बॉल ऑफ, जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. त्यांनी जे लिहिलेले आहे, जे साहित्य बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, हे हा ग्रंथ ओरिजिनल इंग्लिशमध्ये आहे. हे या ग्रंथाचं हे केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. पण तरी मूळ ग्रंथातही खूप कठीण शब्द आहेत, जे समजायला खूप कठीण जातात. आणि म्हणूनच या ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या शब्दांचा अर्थ न समजता जर तुम्ही हा ग्रंथ वाचत गेले, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ शब्दांचा अर्थ न समजता जर आपण वाचत पुढे गेलो तर आपल्याला काहीही समजणार नाही. ठीक आहे, तर 10-15%, 20-25% आपल्याला थोडंफार समजेल. परंतु पूर्णपणे हा ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल तर या ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तरच या ग्रंथाचा संपूर्ण अर्थ आपल्याला समजेल. आणि आपलं जोशावा चॅनल जे आहे
या चॅनलचं वैशिष्ट्य हेच आहे की भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं एक स्पेशल प्लेलिस्ट आपण ठेवलेली आहे आपल्या जोशाबा चॅनलवर. आणि त्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही पहिल्या एपिसोडपासून आताच्या या 56व्या एपिसोडपर्यंत तुम्ही जर कुठलाही एपिसोड बघा, त्यामध्ये विशेष गोष्ट हीच आहे की त्यात प्रत्येक शब्दाचा अर्थ मी समजून सांगितलेला आहे. ठीक आहे, बघूया. नामरूप. नामरूप म्हणजे काय? जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही. आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही. नामरूप म्हणजे काय? हा शब्द सुद्धा 2 शब्दांमिळून बनलेला आहे. नाम अधिक रूप, नामरूप. नाम यामध्ये मनाच्या क्रियांचा समावेश होतो. मनातील ज्या क्रिया आहेत त्यांचा समावेश होतो. जसे की भावना, धारणा, आपल्या भावना, धारणा, संकल्प, स्मृती आणि जाणीव हे आपल्याला दिसत नाही, परंतु ते आपण अनुभवतो. या नाम आणि रूप मधील नाम जे आहे त्या नामात कशाचा समावेश होतो? तर आपल्या भावना, धारणा, संकल्पना, स्मृती आणि जाणीव हे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, पण ते आपण अनुभवतो. आपले विचार, संकल्पना हे आपण अनुभवत असतो. रूप यामध्ये भौतिक गोष्टींचा समावेश होतो. जसे की आपली काया म्हणजे शरीर, पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि निसर्गातील दृश्य वस्तू. थोडक्यात नामरूप म्हणजे हे जग ज्या 2 गोष्टींनी बनलेले आहे. एक जे आपण पाहू शकतो किंवा स्पर्श करू शकतो म्हणजे रूप, आणि दुसरे जे आपण विचार करू शकतो किंवा अनुभवू शकतो म्हणजे नाम. 2 गोष्टींनी हे जग बनलेले आहे. एक आहे नाम आणि एक आहे रूप. रूप म्हणजे जे आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो, म्हणजे पाहू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो, जसं म्हणजे आपलं रूप, आपलं शरीर. आणि नाम, दुसरे नाम जे ज्याचा आपण विचार करू शकतो किंवा अनुभवू शकतो, त्याला आपण असा हाताने स्पर्श करू शकत नाही. भगवान बुद्धांच्या मते आपल्या जन्माचे आणि दुःखाचे कारण नाम रूप आहे. आपला जन्म आणि आपलं दुःख याचं कारण काय? नाम रूप आहे. कसं? आपल्याला जे काही मी किंवा माझे वाटते, आपल्याला जे काही असं वाटते नाही हा मी आहे किंवा हे एखादी वस्तू माझी आहे, मी किंवा माझे आहे, जे काही असं वाटते ते केवळ नाम आणि रूप यांचा संयोग आहे. ते केवळ नाम आणि रूप एकत्र आल्यावर जो त्यांचा संयोग होतो ते नामरूप आहे. की जे आपल्याला असं वाटते की जे मी आहे म्हणजे मी आहे सुमेध, मला असं वाटते, पण हा सुमेध नाम आणि रूप यांचा संयोग आहे. त्यांचा नाम आणि रूप एकत्र आल्यामुळं जो संयोग निर्माण झालेला आहे इथे तो सुमेध आहे. पण मी याला सुमेध समजतो, सुमेध समजून बसलो. आणि इथे तेच म्हणतात, जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही, म्हणजे हा जो आहे तो मी आहे असे समजत नाही. आपल्याला जे काही मी किंवा माझे आहे असे वाटते ते केवळ नाम आणि रूप यांचा संयोग आहे. जेव्हा नाम आणि रूप वेगळे होतात तेव्हा मृत्यू होतो. मनातील भावना, विचार हे जे अदृश्य गोष्टी आहेत ह्या गोष्टी आणि हे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे ज्यावेळेस विघटित होतात, वेगवेगळे होतात, म्हणजे ज्यांचे ज्यावेळेस विघटन होते तेव्हा मृत्यू होतो. हे घटक ज्यावेळेस वेगवेगळे होतात, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तेव्हा मृत्यू होतो. पुन्हा जेव्हा ते एकत्र येतात म्हणजे नाम आणि रूप म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे 5 महाभूते आहेत हे एकत्र येतात तेव्हा नवा जन्म होतो. आता हे जे नामरूप आहे, जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा काहीतरी नष्ट झालं आहे, निघून गेला आहे, नष्ट झाला आहे म्हणून दुःख करीत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो भिक्खू
मैत्रीत रमलेला आहे. जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो तो वासनाच्या म्हणजेच आसवाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बान प्राप्त करतो. पहा, जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, कुणाशी शत्रुत्व नाही, मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, भगवान बुद्धांच्या शासनात म्हणजे भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला आहे त्या धम्मात जो प्रसन्न असतो तो वासनाच्या म्हणजेच आसवाच्या क्षयाने प्राप्त होणारे म्हणजे आसवाच्या वासनांच्या किंवा आसवाच्या क्षयाने म्हणजे त्यांच्या नष्ट होण्याने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बान प्राप्त करतो. जो भिक्खू मैत्रीत रमलेला असतो, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या म्हणजेच आसवाच्या नष्ट होण्याने प्राप्त होणारे सुखमय म्हणजेच सुख निर्माण करणारे शांतीपद निब्बान प्राप्त करतो. आता शांतीपद निब्बान म्हणजे काय? शांतीपद निब्बान अशी मानसिक स्थिती जिथे मनाची सर्व अस्थिरता, राग, लोभ आणि दुःखाची धग कायमची शांत होते. हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च परम सुख मानले जाते. अशी मनाची स्थिती जिथे मनाची सर्व अस्थिरता, सर्व काही अस्थिरता, राग, लोभ आणि दुःखाची धग, दुःखाची आग कायमची शांत होते. मन पूर्णपणे शांत झालेलं असते म्हणजेच शांतीपद निब्बान हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च परम सुख मानले जाते. शांतीपद निब्बान हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च परम सुख मानले जाते. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. नाव म्हणजे होडी, जहाज. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. पाण्यातील होडी नाव रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. राग आणि द्वेष यांचा नाश केला तर तू निर्वाणाला जाशील. भिक्खू निर्वाणाला केव्हा जाईल? जेव्हा तो राग आणि द्वेष यांचा नाश करेल. द्वेष म्हणजे काय? द्वेष म्हणजे दुसऱ्यांचे वाईट चिंतने, कोणाबद्दलही मनातील तीव्र तिरस्कार बाळगणे किंवा कोणाचाही नाश व्हावा अशी इच्छा असणे म्हणजे द्वेष. ही भावना जेव्हा मनाला ग्रासते तेव्हा व्यक्तीची विचार करण्याची शक्ती क्षीण होते. असा राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील, निब्बान प्राप्त करशील. 5 बंधनांना तोडून टाकावे. 5 बंधन जे आहेत त्या 5 बंधनांना तोडून टाकावे. 5 बंधनांचा त्याग करावा. 5 बंधनांवर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूंना ओघतीर्ण म्हणतात. 5 बंधनांना तोडून टाकावे. या 5 बंधनांचा त्याग करावा. 5 बंधनांवर मात करावी, त्या बंधनांना हरवावे. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. आणि हे 5 बंधने म्हणजे पंचशिलातील 5 बंधने. या 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. आता ओघतीर्ण म्हणजे काय? ओघतीर्ण हा शब्द बौद्ध साहित्यातील विशेषतः धम्मपदातील एक अत्यंत महत्वाचा आणि सखोल शब्द आहे. जो शब्द धम्मपदामध्ये आलेला आहे हा शब्द ओघ आणि तीर्ण या 2 शब्दांपासून बनलेला आहे. ओघ याचा अर्थ प्रवाह असा होतो, म्हणजे जसा पाण्याचा प्रवाह, नदीचा प्रवाह. बौद्ध तत्वज्ञानात याला संसार प्रवाह म्हणजे संसाराचा प्रवाह किंवा वासनांचा महापूर म्हटले आहे. कामवासना,
भव म्हणजे अस्तित्वाची ओढ, दृष्टी म्हणजे चुकीचे दृष्टिकोन आणि अविद्या हे 4 मोठे ओघ मानले आहेत. कोणते कोणते? कामवासना, भव म्हणजे अस्तित्वाची ओढ, दृष्टी म्हणजे चुकीचा दृष्टिकोन आणि अविद्या हे 4 मोठे ओघ म्हणजे 4 मोठे प्रवाह मानलेले आहेत. जसा नदीचा प्रवाह असते तसे हे 4 प्रकारचे मोठे प्रवाह मानले जातात, जे माणसाला संसारात बुडवून ठेवतात. हे 4 प्रकारचे ओघ माणसाला संसारात बुडवून ठेवतात. कामवासना, भव, दृष्टी आणि अविद्या. तीर्ण याचा अर्थ पार केलेला असा होतो. पार केलेला म्हणजे पार गेलेला. एका तीरावरून, नदीच्या एका तीरावरून पलीकडे गेलेला, पार गेलेला म्हणजेच तीर्ण. ओघ तीर्ण म्हणजे ज्याने संसाराचा हा प्रवाहासारखा वेगवान आणि धोकादायक वासनांचा पूर पार केला आहे. ज्या व्यक्तीने हा संसाराचा हा प्रवाहासारखा वेगवान आणि धोकादायक वासनांचा पूर पार केला आहे, त्याच्या पलीकडे गेला आहे, असा व्यक्ती म्हणजे ओघतीर्ण. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नको म्हणजे आळसात, चुकीत राहू नको, गाफील राहू नको. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. हे भिक्खू, भगवान बुद्ध म्हणतात, हे भिक्खू ध्यान कर म्हणजे चिंतन कर. एखाद्या विषयावर चिंतन कर म्हणजेच अभ्यास कर. प्रमादात राहू नकोस म्हणजे आळस करू नकोस, गाफील राहू नकोस, चुका करू नकोस. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. कामोपभोग म्हणजे काय? काम याचा अर्थ केवळ लैंगिक इच्छा असा मर्यादित नसून पंचेंद्रियाद्वारे मिळवलेले सुख असा व्यापक होतो. म्हणजे डोळ्यांनी सुंदर पाहण्याची ओढ, कानांना गोड ऐकण्याची ओढ, जिभेला चविष्ट खाण्याची ओढ इत्यादी. उपभोग म्हणजे ज्या गोष्टींचा आपण वापर करतो त्यांचा अनुभव घेणे किंवा त्या उपभोगणे. थोडक्यात कामोपभोग म्हणजे पंचेंद्रिये, या पंचेंद्रियांमार्फत मिळणाऱ्या भौतिक सुखांचा उपभोग घेणे म्हणजे कामोपभोग. अशा कामोपभोगात रमून स्वतःला रमू देऊ नकोस. स्वतःचे चित्त अशा कामोपभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही आणि ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. प्रज्ञेशिवाय ध्यान नाही. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय याविषयी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची क्षमता किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. काय? सत्य असत्य, योग्य अयोग्य म्हणजे काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय चांगले आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, न्याय काय आहे, काय अन्याय आहे, हे सर्व समजून घेण्याची माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची क्षमता म्हणजेच मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. अशी प्रज्ञा असल्याशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यान म्हणजे चिंतन शक्य नाही म्हणजेच अभ्यास शक्य नाही. आणि ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही म्हणजेच चिंतनाशिवाय तुम्हाला प्रज्ञा सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या, निब्बाणाच्या जवळ आहे म्हणजेच मुक्तीच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे म्हणजे एकांतात राहिला आहे, ज्याचे मन शांत आहे, एकांतात राहून ध्यान केल्याने ज्याचे मन शांत झालेले आहे,
त्याला धम्माचे, भगवान बुद्धांच्या धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. सम्यक आकलन झाले असता बुद्धांच्या धम्माचे त्याला सम्यक आकलन झाले असता, म्हणजे सम्यकपणे समजले असता. सम्यक म्हणजे काय? सम्यक म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी योग्य आहे. सम्यक म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी योग्य आहे, संतुलित आहे, ज्यात अतिरेक नाही आणि जी कल्याणासाठी आहे, अशी गोष्ट म्हणजे सम्यक. जी योग्य आहे, संतुलित आहे, ज्यात अतिरेक नाही आणि जी कल्याणासाठी आहे, अर्थातच लोकांच्या कल्याणासाठी आहे, अशी गोष्ट म्हणजे सम्यक. असे सम्यक आकलन, धम्माचे सम्यक आकलन झाले तर त्याला अलौकिक आनंद होतो. आता अलौकिक आनंद माहिती आहे आपल्याला, पण अलौकिक म्हणजे काय? आता अलौकिक हा शब्द लौकिकच्या विरुद्ध आहे. आणि लौकिक म्हणजे काय? लौकिक म्हणजे बघूया, लौकिक हा शब्द लोक म्हणजेच हे जग किंवा समाज या शब्दापासून बनला आहे. याचा सरळ अर्थ या जगाशी संबंधित सांसारिक किंवा व्यावहारिक असा होतो. म्हणजेच लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित. आणि आपण आपल्या डोळ्यांनी जे जग पाहतो, जिथे राहतो आणि रोजचे व्यवहार करतो, त्या सर्वांचा संबंध लौकिक या संज्ञेशी आहे. या संज्ञेशी त्यांचा संबंध येतो. माणसाच्या जीवनातील भौतिक गोष्टी, गरजा, नाती या सर्वांना लौकिक म्हटले जाते. आणि अलौकिक म्हणजे त्याच्या विरुद्ध. तर अलौकिक हा शब्द अ म्हणजे नाही आणि लौकिक म्हणजे या जगातील किंवा सामान्य या दोन शब्दांपासून बनला आहे. याचा शाब्दिक अर्थ जे या संसारातील किंवा नेहमीच्या जगातील नाही असा होतो. लौकिक म्हणजे या जगातील आणि अलौकिक म्हणजे जे या जगातील नाही असे. सरळ सरळ साधा अर्थ. लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित आणि अलौकिक म्हणजे जे या जगाशी संबंधित नाही किंवा या जगातले नाही असे अलौकिक. हा साधा सरळ अर्थ. ठीक आहे. सामान्य भाषेत आपण या अलौकिकला अद्भुत, दिव्य, असामान्य, चमत्कारी, ज्याला इंग्लिशमध्ये सुपर नॅचरल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतात असे म्हणतो. थोडक्यात सांगायचे तर जे सामान्य माणसाच्या कल्पनेच्या आणि या भौतिक जगाच्या पलीकडचे आहे, पलीकडचे असते ते अलौकिक होय. असे अलौकिक म्हणजे जे या जगातील नाही, असा अलौकिक आनंद, असा अलौकिक आनंद अशा भिक्खूला होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, इंद्रियांवर ताबा ठेवणे, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत, त्या इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, आपलं मन संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधांचे म्हणजेच प्रतिमोक्षाचे पालन करणे. भिक्खूंसाठी जे धम्माने घालून दिलेले नियम आहेत त्या नियमांना प्रतिमोक्षाचे नियम असे म्हणतात. धम्माने घालून दिलेल्या निर्बंधांचे म्हणजेच प्रतिमोक्षाचे पालन करणे. ज्यांचे जीवन शुद्ध आहे, त्यांच्या मनात मल नाही असे शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत म्हणजे आळस रहित आहेत, ज्यांच्यामध्ये आळस नाही, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे. अशा आळस रहित थोर म्हणजे महान मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. कशाला? यापासून प्रारंभ होतो म्हणजे सुरुवात होते. कशाला सुरुवात होते? तर प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला. प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला कशापासून सुरुवात होते? तर इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या नियमांचे, निर्बंधांचे पालन करणे आणि ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, आळसरहित आहेत, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंद भरात आपल्या दुःखाचा अंत करील,
आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करेल. जी काही भिक्षा प्राप्त होईल त्यावरच आपली उपजीविका करेल. आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडेल. तो आनंद भरात म्हणजे आनंदाच्या भरात आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःच जागे कर. ज्या निद्रेमध्ये तू स्वतः आहेस, ज्या झोपेत तू स्वतः आहेस, त्या झोपेतून त्या निद्रेतून तू स्वतःला जागे कर. स्वतःची परीक्षा कर. दुसरे परीक्षा घेतली ती वेगळी, पण आपण स्वतःच म्हणजे तू स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. काय म्हणतात बुद्ध, स्वतःला जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर. आत्मरक्षित म्हणजे काय? आत्मरक्षित हा शब्द आत्म आणि रक्षित या दोन शब्दांपासून बनलेला आहे. आत्म म्हणजे स्वतः आणि रक्षित म्हणजे सुरक्षित असलेला किंवा ज्याचे रक्षण केले गेले आहे असा. याचा सरळ अर्थ स्वतःचे रक्षण केलेला किंवा स्वतः सुरक्षित असलेला असा होतो. म्हणजेच आत्मरक्षित म्हणजे स्वतःचे रक्षण केलेला किंवा स्वतः सुरक्षित असलेला. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे. तो स्वतःच आपली गती आहे. मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे म्हणजे स्वतःचा मालक आहे. स्वतःच आपली गती आहे. गती म्हणजे काय? गती म्हणजे आपल्याला वेग वाटतो. गती म्हणजे वेग. पण माणसाची गती म्हणजे काय? तर एखाद्या माणसाची गती म्हणजे तो त्याच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि कर्माच्या पातळीवर कोणत्या दिशेने आणि किती वेगाने पुढे जात आहे. एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि कर्माच्या पातळीवर कोणत्या दिशेने आणि किती वेगाने जात आहे. जर तो चांगल्या दिशेने जात असेल तर ती प्रगती किंवा सद्गती, आणि चुकीच्या दिशेने जात असेल तर ती अधोगती ठरते. तो स्वतःच आपली गती आहे. मनुष्य स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. ज्याप्रमाणे एखादा व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो. उमदा घोडा म्हणजे काय? उमदा हा मूळचा अरबी भाषेतील शब्द आहे जो मराठीतही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. याचा मुख्य अर्थ आहे उत्कृष्ट, उच्च दर्जाचा, चांगला किंवा पसंत पडण्याजोगा. उत्कृष्ट, उच्च दर्जाचा, चांगला किंवा पसंत पडण्याजोगा म्हणजे उमदा असा जो घोडा असते. या अशा उमद्या घोड्याला व्यापारी आपल्या ताब्यात ठेवतो. त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. मनुष्याने आपले नियमन करावे. नियमन म्हणजे काय? नियमन हा शब्द नियम या शब्दापासून बनला आहे. नियम या शब्दापासून नियमन शब्द बनला आहे. याचा सरळ अर्थ आहे नियमांच्या आधारे नियंत्रण ठेवणे. नियमांच्या आधारे नियंत्रण ठेवणे म्हणजे नियमन करणे. नियमांच्या आधारे नियंत्रण ठेवणे, शिस्त लावणे किंवा व्यवस्था सुरळीत चालवणे म्हणजे नियमन करणे. एखादी गोष्ट अस्ताव्यस्त किंवा अनिर्बंध न होऊ देता तिला एका विशिष्ट चौकटीत आणि योग्य गतीने चालवणे म्हणजे नियमन होय. नियमन करणे म्हणजे स्वतःवर, एखाद्या प्रक्रियेवर, संस्थेवर किंवा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून ती ठरलेल्या नियमांनुसार किंवा शिस्तीत चालवणे म्हणजे नियमन. आणि त्याहीपेक्षा सोप्या भाषेत सांगायचे तर गोंधळ टाळण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी बनवलेली चौकट म्हणजे नियमन. अशा प्रकारे मनुष्याने आपले नियमन करावे. आपल्या आयुष्यात सुसूत्रता आणावी. गोंधळ किंवा अस्ताव्यस्त आपले आयुष्य होऊ देऊ नये. जो भिक्खू
अप्रमादी राहण्यात आनंद मानतो. अप्रमादी म्हणजे जो चुका करत नाही. प्रमाद म्हणजे काय? चूक, आळस किंवा गाफील राहणे म्हणजे प्रमाद. आणि जो अप्रमादी राहण्यात आनंद मानतो म्हणजे जो चुका करीत नाही, जो आळस करीत नाही, जो गाफील राहत नाही आणि अशा अशा गोष्टीत तो आनंद मानतो. जो अविकाराचे भय मानतो. जो अविकाराचे भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो अविकाराचे भय मानतो. अविकार म्हणजे काय? अविकार हा शब्द आणि विकार या दोन शब्दांपासून बनला आहे. म्हणजे नाही किंवा नसलेला आणि विकार म्हणजे बदल, दोष किंवा रूपांमध्ये होणारा बदल. याचा सरळ अर्थ आहे ज्यामध्ये कोणताही बदल, रूपांतर किंवा दोष निर्माण होत नाही अशी स्थिती म्हणजे अविकार. जो अविकाराचे भय मानतो म्हणजे जी परिस्थिती बदलू शकत नाही, ज्यात बदल होऊ शकत नाही, ज्या परिस्थितीचे दुसऱ्या परिस्थितीत रूपांतर होऊ शकत नाही, अशी जी स्थिती आहे, अशा स्थितीचे जो भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो म्हणजे फिरत असतो, वावरत असतो, प्रवास करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो. चिंतन म्हणजे एक प्रकारचा अभ्यास. जो अभ्यासात आनंद मानतो, चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो. अविचार, वाईट विचाराचे जो भय मानतो, ज्याला वाईट विचाराची भीती वाटते, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही. आपल्या मोठ्या अवस्थेपासून, आपल्या पूर्ण अवस्थेपासून तो च्युत होत नाही. म्हणजे त्या योग्य मार्गावरून तो भरकटत नाही, योग्य मार्गावरून तो दूर जात नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. असा भिक्खू सदैव म्हणजे नेहमी निब्बाण सानिध्य अनुभवतो. पण निब्बाण म्हणजे काय? निब्बाण आणि निर्वाण हे समानार्थी शब्द आहेत. आता निब्बाण म्हणजे काय? भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. बुद्धांनी जे काही शिकवलं त्यातला केंद्रवर्ती सिद्धांत म्हणजे निब्बाण आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. बुद्धाच्या पूर्वीचे लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष, जसं हिंदू धर्मात समजतात तसा आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. भगवान बुद्धाची निब्बाण विषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या म्हणजे बुद्धांच्या पूर्वीच्या मत प्रणालीपेक्षा वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत म्हणजेच भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. भगवान बुद्धाच्या निब्बाणातील पहिला विचार म्हणजे आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. जिवंतपणी या जगात या जन्मीच जिवंतपणी या संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधने. सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर, जे विकार अविचारांच्या ज्वाला आहेत त्यांच्यावर निग्रह साधने म्हणजेच त्या विकारांच्या ज्वालांचा पराभव करणे. निब्बाण म्हणजे मेणबत्तीप्रमाणे विझून जाणे. बौद्ध धर्मानुसार मनातील सर्व इच्छा, माया, शंका, भ्रम हे विझल्यामुळे मनाला मिळणारी शांतता, समाधान, तृप्ती, सुख म्हणजे निर्वाण किंवा निब्बाण होय. जे उपासक किंवा भिक्खू बौद्ध धर्माचे अनुसरण करतात ते निब्बाण अवस्था प्राप्त करून घेऊ शकतात. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो,
तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही आणि तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. अशा निब्बाणाचे सानिध्य, अशा निब्बाणाची जवळीकता तो नेहमी सदैव अनुभवतो. गौतमाचे शिष्य म्हणजे बुद्धाचे शिष्य हे सदैव जागृत असतात, जागे असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. म्हणजेच बुद्धाच्या धम्माचे ध्यान करतात, चिंतन करतात, अभ्यास करतात. गौतमाचे शिष्य, भगवान बुद्धांचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकत्र झालेले असतात. भिक्खू संघावर, त्यांच्या संघटनेवर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वतःच्या शरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. त्या शरीराच्या क्रियांचा ते अभ्यास करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. करुणेत समाधान मानते. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे सर्व प्राणीमात्रांना वेदनेपासून, सर्व प्राणीमात्र, माणसासहित सर्व प्राणीमात्र, या सर्व प्राणीमात्रांना वेदनेपासून, दुःखापासून मुक्त करण्याची माणसाच्या मनातील इच्छा म्हणजे करुणा. थोडक्यात सर्व प्राणीमात्रांविषयीची दया भावना म्हणजे करुणा. अशा करुणेत ते समाधान मानतात. कोण? गौतमाचे शिष्य म्हणजे भगवान बुद्धांचे शिष्य करुणेत रात्रंदिवस करुणेत समाधान मानतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात. त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात, अभ्यासात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे. संसार त्याग बिकट आहे. संसाराचा त्याग करणे कठीण आहे. संसारोपभोग बिकट आहे. संसाराचा उपभोग सुद्धा बिकट आहे म्हणजे कठीण आहे. विहारवास बिकट आहे, कठीण आहे. गृहवास दुःखदायक आहे. म्हणजे गृहवास, घरादाराचा वास हा दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. सर्व समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर समानतेने, सारख्या तत्वाने सेवणे म्हणजे त्या सारख्यापणाने सेवन करणे हे दुःखकर आहे, दुःख निर्माण करणारे आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खू समोर म्हणजे फिरणाऱ्या, प्रवास करणाऱ्या भिक्खू समोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, धम्मश्रद्धा म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्मावर ज्याची श्रद्धा आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मावर ज्यांचा विश्वास आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, ज्याच्या अंगी शील आहे आणि यश आहे आणि याने जो ऐश्वर्यवान आहे, जो संपन्न आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. असा व्यक्ती किंवा असा भिक्खू कुठेही गेला तरी तो पूजनीय ठरतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.